नमस्कार. आज 6 एप्रिल भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन. 46 वर्षे समर्पणाची, 46 वर्षे भाजपाची. आज रोजी 6 एप्रिल 1980 साली माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. भारतीय जनता पार्टी स्थापना झाल्यानंतर सोलापुरातही भारतीय जनता पार्टीची शाखा निघावी म्हणून आम्ही सगळ्या तरुणांनी, त्यावेळचे आमचे नेते राचेटी वकील, हंपी वकील, बाबूरावजी भवडे, डॉक्टर पगळू वळसंकर, रवींद्र राळेस्कर इत्यादींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे तरुणांनी सतत प्रयत्न करत होतो. एकदाचे तत्कालीन स्वर्गीय वसंतरावजी भागवत महाराष्ट्र संघटन मंत्री यांचे उपस्थितीत सोलापूरमध्ये बसवंती मंगल कार्यालय येथे सोलापूर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्याची घोषणा झाली. त्यानंतर अधिकृत आमची सदस्य नोंदणी सुरू होऊन ऑक्टोबर 1980 रोजी लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना ॲडव्होकेट गजानन बसय्या हंपी आणि रवींद्र रामकृष्ण राळेरासकर ह्या दोघांनी फॉर्म भरला. त्यानंतर ॲडव्होकेट राचेटी वकिलांच्या सल्ल्याने रवींद्र राळेस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि त्यानंतर अधिकृतपणे लोकशाही मार्गाने ॲडव्होकेट गजानन बसय्या हंपी हे शहर भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गजानन बसय्या हंपी यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून स्वर्गीय श्यामलालजी तिवाडी, कोषाध्यक्ष म्हणून स्वर्गीय गोवर्धनदासजी भुतडा, सरचिटणीस बाळकृष्ण धोंडीराम शिंपाळे, चिटणीस म्हणून लिंगराजजी वल्ल्याळ, सोमेश्वर पसारे आणि मी बाशाभाई शेख यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कामकाज सुरू झालं. हे करत असताना आमचा संघर्ष काँग्रेसबरोबर होता. आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी सगळ्या तरुणांनी प्रयत्न करत होतो. हे करत असताना 1984च्या लोकसभेमध्ये संपूर्ण भारतात भारतीय जनता पार्टीची पानिपत झाली. आमचे हिरो अटल बिहारी वाजपेयी यांनाही पराभव पचावा लागला. परंतु ना रुकेंगे ना थकेंगे ह्या अटलजींच्या उक्तीप्रमाणे आम्ही हे अपयश पचवून नव्या जिद्दीने, नव्या जोम्याने आमचे भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत गेलो. त्यानंतर 1985ला पुलोदच्या मार्गाने आम्ही महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने तब्बल 11 नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये लिंगराजजी वल्ल्याळ हे प्रथम स्थायी समिती चेअरमन म्हणून महापालिकेत नियुक्ती झाले. तदनंतर लगेचच 86 साली किशोरजी देशपांडे हे महापौरपदी निवडून आले. परंतु त्याच वेळेला 1985ला पुलोदच्या मार्गाने परत विधानसभा निवडणूक आली. त्या विधानसभेत रवींद्र रामकृष्ण राळेरासकर हे शहर उत्तरमधून पुलोदचे म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे विधानसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिले. अख्ख्या भारतीय जनता पार्टीने कष्टाने, जिद्दीने त्यांचा प्रचार करत भूतकाळापासून 85 पर्यंतच्या पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने चांगले मतदान मिळवले
अपयश आलं हरकत नाही, परंतु आम्ही खुश होतो. हे करत असताना आमची वाटचाल संघर्षमय चालूच होती. 1989 साली लिंगराजजी वल्ल्याळ हे लोकसभेला उभा राहिले. अपयश आलं हरकत नाही, परंतु त्याचा फायदा आम्हाला 1990 साली लिंगराजजी वल्ल्याळ हे विधानसभेला उभा राहिले भारतीय जनता पार्टीकडून. पहिल्यांदा लिंगराजजी वल्ल्याळ हे 1990 साली आमदार झाले. लगेचच 91 साली लोकसभेची निवडणूक झाली. गोपीकिसनजी बुतडा हे आमचे लोकसभेचे उमेदवार होते. परंतु निवडून येत असताना परंतु दुर्दैवाने तत्कालीन राजीव गांधी यांची हत्या झाल्याने आम्ही विजयापासून वंचित राहिलो. हे करत असताना तत्पूर्वी आमचे विधान परिषदेसाठी सुभाष बापू देशमुख हे विधान परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आले होते. बापू आणि लिंगराजजी वल्ल्याळ ह्या दोन आमदारांच्या मदतीतून आमची वाटचाल सुरू झाली. 92 साली आमचे नगरसेवक हे दुप्पट झाले, 11चे 22 झाले. हे करत असताना 95च्या विधानसभेत परत लिंगराजजी वल्ल्याळ हे आमदार म्हणून निवडून आले. लगेचच आमदार म्हणून निवडून आले. ते एवढे लकी होते की त्याच वेळेला महाराष्ट्रात युती शासन आलं आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी सहभागी झाली. 96ला अटल बिहारी वाजपेयी आमचे हे हिरो जे होते ते आमचे गळ्यातील ताईत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकसभेत निवडून आलो. लोकसभेत सत्ता मिळवली. त्यावेळेला लिंगराजजी वल्ल्याळ हे आमचे खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर पोटनिवडणुकीत नरसिंगजी मेंगजी हे निवडून आले विधानसभेला. आमची वाटचाल सुरूच होती, परंतु वाटचाल सोपी नव्हती. आमचा संघर्ष चालूच होता. सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढतच होतो. हे करत असताना आम्ही पुढेच जात होतो. त्यानंतरच्या निवडणुकीत लोकसभेला प्रतापसिंह मोहिते पाटील हे निवडून आले. आमची वाटचाल परत विजयागत सुरू झाली. त्यानंतर दुर्दैवाने 2000 सालच्या विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने किशोरजी देशपांडे यांचा पराभव झाला. पराभवाची कारणे वेगवेगळे जरी असतील, पराभवाने आम्ही पचवलो, पुढे गेलो. पुढे जात असताना आम्ही परत लोकसभेची जागा जिंकली. एवढेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीचा पराभव करून सुभाष बापू देशमुख हे खासदार झाले. हे होत असताना आम्ही निवडणूक लढवतो, जिंकतो, हारतो, लढवतो, जिंकतो, हारतो आमचं चालू असताना परत 2002 नंतर आम्ही पुढे जात असताना 2004ला विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हॅट्रिकसह विजय देशमुख आजपर्यंत तब्बल 5 वेळा निवडून आले. त्यासोबतच सुभाष बापू देशमुख हे विधान परिषद सदस्य, लोकसभा आणि त्यानंतर 2दा विधानसभा खेचून आणले. त्यानंतर आम्ही कधी मागं बघितलंच नाही. आणि मग त्यानंतर आम्हाला नेतृत्व लाभलं नरेंद्रजी मोदी यांचं. आणि त्यानंतर महाराष्ट्रात फडणवीस यांचं सरकार आलं. आम्ही पुढेच गेलो. आज आम्ही 2017 नंतर आमच्याकडे थोडंसं दुर्दैव सुरू झालं. नवीन इन्कमिंगमुळे जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली. त्यानंतर त्याचा अतिरेक 2026ला झाला. विधानसभा आणि महापालिकेत कार्यकर्त्यांना नको असलेले असे काही जुने कार्यकर्ते जे कष्ट केले, भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ला
अशा कार्यकर्त्यांमध्ये एक दुर्दैवी भावना निर्माण झाली की आमच्यावर अन्याय होतो काय. परंतु असं होत असताना सुद्धा कार्यकर्ते कधी मागं खचलेले नाही. त्याचीच परिणिती म्हणून आज 6 एप्रिल 2026 रोजी आम्ही भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करीत आहे. मला स्वतःला आनंद होतोय. मी 1980 साली शहर चिटणीस म्हणून 1980 ते 1992 असे तब्बल 12 वर्ष शहर चिटणीस म्हणून काम केलेलं आहे. आजतागायत प्रत्येक अध्यक्षांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्याच्याशिवाय 1980 ते 1992 पर्यंत मी शहरातले कार्यालय सुद्धा सांभाळलेले आहे. त्यानंतर 92 नंतर श्रीहरी मॅकल म्हणून आम्हाला चांगले कार्यालय मंत्री लाभलेले आहेत. अशा प्रकारे आज आम्ही यशस्वी वाटचाल करीत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशाचा राज्याचा विकास करीत आहोत. ह्याचा मला पूर्ण अभिमान, स्वाभिमान आणि समाधान होत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत आपण 1980 पासून तर आज 2026 एकंदरीत 46 वर्ष या भारतामध्ये एक अल्पसंख्याक चेहरा म्हणून आपली ओळख आहे. एकंदरीत या प्रवासात अनेक चढ-उतार आपण पाहिले. उदाहरण म्हणजे एकंदरीत पहिला महापौर म्हणून सन्माननीय किशोर देशपांडे आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पहिले भाजपाचे युतीचे पालकमंत्री म्हणून जगन्नाथ पाटील आहेत. जसं आपण आता म्हणाल की पहिले आमदार म्हणून सुभाषबाबू देशमुख, त्याचबरोबर विजयकुमार देशमुख, लिंगराजजी वल्ल्याड असतील. त्याचबरोबर खासदार म्हणून देखील त्यांची लिंगराजजी वल्ल्याड यांची ख्याती आहे. पण या सर्व याच्यात आपण एक अल्पसंख्याक चेहरा म्हणून भाषाबाई शेख या भाजपामध्ये जाण्याचा कसं काय विचार आहे? आम्ही निरपेक्षतेने निधर्मीपणाने काम करणारे आमचे हिरो, देशाचे हिरो अटल बिहारी वाजपेयी यांचे प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये मी सक्रिय झालो. स्थानिकमध्ये डॉक्टर पगोळ शंकर, रवींद्र रायास्कर, राजशेट्टी वकील हे आमचे प्रेरणा होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीत काम करायला सुरुवात केली. सोलापूर शहरात मी अल्पसंख्याक असलेली भावना मला कधीही कोणत्याही आमच्या नेत्याकडून मिळाली नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच माझ्याकडे सगळेजण बघितले गेलेले आहेत. त्यामुळे मला ह्या सगळ्यांचा अभिमान आहे. मला सगळ्यांचं त्यासाठी आणि त्या सगळ्यांनी जो मला सन्मान दिला आहे त्याबद्दल मी सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नव्या जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो. काय एकंदरीत शेवटी आपण नवीन पिढीचे जे नवीन कार्यकर्ता आता भारतीय जनता पार्टीमध्ये समावेश होत आहे. नवीन पिढी याकडं म्हणजे आवडीनं भारतीय जनता पार्टीमध्ये सहभाग होत आहे. अशा कार्यकर्त्यांना आपण काय आव्हान कराल? जे भारतीय जनता पार्टीमध्ये 2017 नंतर आजपर्यंत किंवा त्याच्या आधीपासून जे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झालेले आहेत, काम करतायत, चांगली गोष्ट काम करतायत. आम्ही दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय अभियानातून त्यांना प्रशिक्षण देत आहे. भारतीय जनता पार्टी काय आहे, भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे, राष्ट्र प्रथम ही भावना आम्ही त्यांच्यात रुजवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आमचे नेते प्रयत्न करीत आहेत. सध्या आमची भारतीय दीनदयाल उपाध्याय अभियान ह्याच्यातून आम्ही सगळ्या नव्या जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अभियान चालवित आहोत. आणि त्याच्यातून हे जे नवीन जरी आले असतील तर त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा हे काय आहे हे त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद.